त्या माध्यमातून आपण स्वागत करूया. कारण असं म्हटलं जातं मित्रांनो की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले, त्याची वंदावी पाऊले ती केवाल्या गावातील ग्रामस्थांची वंदावी पाऊले या व्यासपीठावर उपलब्ध झालेली आहेत खऱ्या अर्थाने. तर मान्यवरांना आपण सन्मानित करू. निश्चित स्वरूपात बंधू प्रेम खऱ्या अर्थाने नातं कसं जोपासलं जातं, एक संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व की दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांचे खऱ्या अर्थाने दीपमाल तयार होते आणि फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलाल तयार होते. तर मान्यवरांना आपण इथे सन्मानित करूया. केवाले गावचे प्रथम नागरिक आदरणीय श्री बालूशेठ गायकर विद्यमान सरपंच केवाले यांचा यथोचित सन्मान स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2022 या पर्वाच्या माध्यमातून या स्पर्धेचे कल्पक कुशल दमदार नेतृत्व सन्माननीय विजयशेठ ठाकूर यांच्या शुभास्ते मायेची उबदार शाल आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारे खऱ्या अर्थाने एक सन्मान चिन्ह देऊन केवाले गावचे प्रथम नागरिक एक उदांत कल्पना उदासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यानं केवाले ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते बालूशेठ गायकर साहेबांचं यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. आणि त्यानंतर या स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये कॅश प्राइज आणि फिजिकल फिटनेस अर्थात स्पोर्टची सायकल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेली आहे ते दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस मिलन शेठ पालकर यांचं इथे स्वागत केलं जाईल. मिलन शेठ यावा आपण आपला यथोचित सन्मान एक बंधू प्रेम नातं खऱ्या अर्थाने माणुसकीचं नातं समाजामध्ये ज्याने जोपासण्याचं काम केलेलं आहे ते सन्मान्य मिलन शेठ पालकर साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. मित्रांनो बघा खऱ्या अर्थाने सर्वांचा आदर करावा लागेल कारण राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन ज्यावेळेस आपला गौरव केला जातो त्यावेळेस मात्र आपण कोणताही शूज किंवा चपला परिधान करत नसतो. या आहे आपली महाराष्ट्राची संस्कृती. सन्मान्य मिलन शेठ पालकर साहेबांचा यथोचित सन्मान विजयशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान इथे केला जात आहे, गौरव केला जात आहे मिलन शेठ तुमच्या कार्याचा. त्यानंतर शशिकांत शेठ गायकर केवाले क्रिकेट संघ ज्या वेळेस ज्या नाईट स्पर्धा असो डे स्पर्धा असो एक पॅकर्स म्हणून सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान असतं केवाले क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून आणि या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून 2001 रुपयाचा आर्थिक सहकार्य समालोचन ग्रुपसाठी सुद्धा 500 रुपयाचा त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. विजयशेठ ठाकूर या स्पर्धेचे कल्पक 8वं पर्व पाहतो कुशल नेतृत्व या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने विजयशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केले जात आहे. त्यानंतर सन्माननीय सन्माननीय प्रवीण शेठ पाटील सारांश चषक क्रिकेट स्पर्धा भोपरचे दमदार आयोजक प्रवीण शेठ पाटील साहेबांचं स्वागत इथे केलं जाईल. प्रवीण शेठ पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. निश्चित स्वरूपात विजयशेठ ठाकूर साहेब आपल्या शुभ हस्ते भोपर स्पर्धेचे सारांश चषकाचे दमदार आयोजक एकच वादा आमचा प्रवीण दादा सन्मान्य प्रवीण दादा पाटील भोपार यांचं मायेची उबदार शाल आणि राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला जात आहे. ही आहे महाराष्ट्राची संस्कृती की लाभले आमास भाग्य बोलतो मराठी झालो करेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ आणि एकची जात जाणतो मराठी आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी. ते राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारे सन्मान चिन्ह देऊन प्रवीण दादा पाटील साहेबांचं यथोचित इथे गौरव केला जात आहे. तर केवाले ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निरगुडा साहेबांचं इथे स्वागत केलं जाईल. जानूदादा निरगुडा यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. आमचे मित्र या स्पर्धेचे ऑर्गनायझर विजयशेठ ठाकूर पर्व 8वं पाहतो स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाच्या माध्यमातून जानूदादा निरगुडा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केवाले यांचं मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं गौरव इथे केला जात आहे. त्याच्यानंतर स्वतंत्र शेठ पालकर स्वतंत्र शेठ पालकर साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल आणि उर्वरित मान्यवरांचा सन्मान मात्र ज्यावेळेस इथे ब्रेक असणार आहे त्यावेळेस केले जाईल. तत्पूर्वी बोलूया आमचे समालोचक वैभव भोप यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु. मान्यवरांची मांदी आली आणि मान्यवरांचं आगमन व्यासपीठावर पाहायला मिळतं.
आम्ही सर्वच मान्यवरांचं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत इथे करतो. मैदानामध्ये मिसफील्ड पाहायला मिळाला. मागील 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत डेफिनेटली, परंतु आपण पाहू शकाल सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये केवाली संघ मैदानामध्ये खेळतोय आणि सातत्यानं केवाली संघ म्हटला तर स्कोरिंग क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव सध्या उपसरपंच पद भूषवत आहेत ते कांचनजी पालकर सध्या आपल्यासोबत जोडले केलेत. लिटकेटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला. क्षेत्ररक्षणामधून तफावत जाणवते. मागील काही 3 चेंडूचा तुम्ही विचार केला तर मागील 3 चेंडूमध्ये थोडंसं आपण पाहू शकाल जिथे पहिल्या बॉलवर सिंगल, तदनंतर 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले आणि पुनश्च एकदा एक सिंगल त्यांना पाहायला मिळाले. त्यामुळे कुठेतरी या क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटला विचार करावा लागेल, धावा रोकावे लागतील. कारण केवाळी संघ म्हटला तर खूप दादा संघ आहेत. सद्यस्थितीमध्ये गणेश पारवे एक टेनिस विश्वामधील एक खूप मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळतं. तर नॉनस्ट्राइक एंडकडे तुम्हाला बॅट्समन संजय माले एक आदर्श खेळाडू आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून देखील त्याला पाहिलं जातं. आज कशा रीतीने खेळ राहील या 2 ओपनिंग ब्लास्टरचा. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, खूप चांगला फटका. ही ओळख आहे गणेश पारवेची. सातत्यानं क्षेत्ररक्षणाच्या फिल्डिंग डिपार्टमेंटच्या मानसिकतेसोबत खेळणं, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणं ही याची ओळख राहिली आहे. परंतु या बॉलवर मिळते 2 धावा आणि या 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करत असताना ऑन बोर्डवर धावा लागले त्या 12. धीरेन 11 जर्मन मोरे 11 केवाले या टीमला तुम्ही सध्या बॅटिंग करताना पाहायला मिळतंय. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही तोंडरे संघ, राधाकृष्ण तोंडरे संघ या नावानं आज संघ मैदानामध्ये उतरलाय. सन्मान्य धीरेन बियर शॉपचे प्रोप्रायटर त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. चेंडू सोबत शेकारी करण्याचा पुनश्च एकदा प्रयत्न राहिला. इथे ओव्हर थ्रो, बॅकअपसाठी कोणी नाही. खराब क्रिकेट खेळलं जात आहे सध्या. तोंडरे संघ एक्झॅक्टली मैदानामध्ये काय करतोय हे पाहण्यासाठी जे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत ते थोडेसे नाखुश आहेत. कारण सातत्यानं तुम्ही मिसफील्ड पाहिली आहे. या प्रयत्न तुम्हाला नक्कीच या प्रयत्नानं तुम्हाला क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल. पहिले षटक समाप्त झाले आणि 13 धावा बिनबाद सुरुवात होते. धीरेन 11 जानमान मोरिया 11 केवाले संघ. धीरेन 11 जानमान मोरिया क्रिकेट संघाचे आपले धीरनबाई पालकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. विजय शेठ ठाकूर यांच्या वतीने धीरन शेठ आपले मनपूर्वक स्वागत आहे. अमर शेठ आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इथे जयवंत पालकर, त्याच्यानंतर केवाले गावात क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व परशुरामदादा पालकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. जयवंत पालकर, दिनेश पाटील, विकास पालकर आणि प्रवीण गायकर केवाले ग्रामस्थ मंडळ केवाले यांचं मनपूर्वक स्वागत. तोंडरी ग्रामस्थांचं स्वागत. बोलूया वैभव यांच्याकडे. थँक्यू महागुरु. मैदानामध्ये 13 धावा तुम्हाला पहिल्याच षटकामध्ये कुठताना पाहायला मिळाले. सुरुवात खूप दर्जेदार झाली आहे सध्या केवाळे संघाची. तोंडरे संघ मैदानामध्ये चांगला खेळ करतोय आणि आमचे तोंडरचे नितेश पाटील जे खूप चांगले समालोचक आहेत त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत या टीमला देखील. त्यांचं देखील स्वागत करूया. 13 धावा बोर्डवर जरूर लागले. दुसऱ्या षटकामध्ये अर्थात दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते प्रतीक पाटील या गोलंदाजाचा वापर केला जाईल. धावा रोखणं सध्या कालाची गरज देखील बनणार आहे. कारण ज्याप्रमाणे मिसफील्ड सातत्याने राहिली आहे, कारण मिसफील्डची किंमत चेंज दी गेम वडवली 20 संघाला काल मोजावे लागले दिघोडे संघाविरुद्ध. जो मिसफील्डचा एक चौकार गेला होता, 3 अवांतर चेंडू आले होते आणि 3 धावांना तो सामना त्यांना परास्त व्हावा लागला. त्यामुळे क्रिकेटमध्ये एक धाव ही खूप महत्वाकांक्षी ठरत असते आणि तुमच्या एकाची चुकी हे तुमच्या संपूर्ण संघाच्या पराभवाचं कारण बनत असतं. वाकलन संघ देखील या स्पर्धेमध्ये काल तुम्ही पाहिला गणेश पारवे स्लॉक स्वीपच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, लेगस्टम्पच्या बाहेर हा चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. काल वाकलन संघाने खूप दर्जेदार खेळ केला. काल तुम्ही सांभारले विपक्ष वाकलन मॅच पाहिले, जवळपास 2.5 तास त्या सामन्याला लागले आणि तदनंतर तुम्ही पाहिले तर वाकलन संघाने 1 विकेट घेतली होती 4 धावा डिफेन्स करत असताना. तदनंतर तो सोडलेला झे महागात पडला आणि तदनंतर त्यांचं स्वप्न मात्र अर्धवट राहिलं. आणि मात्र इथे फटका खेळण्याचा प्रयत्न ज्या विकेटसाठी जाळं आखलं गेलं होतं, ज्या विकेटसाठी सापलं आखलं होतं, तो गणेश पारवे केवाली संघाची रन मशीन बॅक टू द पवेलियन. अरे या स्पर्धेला सायकल दिली अरविंद म्हात्रे यांनी, या स्पर्धेला सायकल दिली मिलन पालकर यांनी, या स्पर्धेला सपोर्ट केला कुर्ले ग्रामस्थांनी, सपोर्ट केला केवाले हरिग्राम वाकडी ग्रामस्थांनी. रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा आयोजक विजय दादा, या रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा आयोजक विजय दादा. शिवशंभूवर अपार श्रद्धा कृपा आशीर्वादानी
विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक हा केला आयोजित त्यांनी या स्पर्धेला सपोर्ट केला आकुर्ली खरं तर तुम्ही मैदानामध्ये पाहू शकाल केव्हाही संघ खेळ करतोय आणि काही दिवसा अगोदर देसाई येथे पार पडलेली एक मोठी क्रीडा शृंखला जी जाऊन गाजवले संपूर्ण आपण पाहू शकाल ते केव्हाले संघाला आणि त्या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा किताब गणेश पारवेनं आपल्या कारकिर्दीमधील आणखी एक बाईक तिथे जिंकले. परंतु आज ज्याचा खेळ पाहण्यासाठी संपूर्ण क्रीडा वर्ग आणि प्रेक्षक वर्ग उपस्थित होता ते मात्र थोडेसे निराश होत आहेत. आमचे स्मित विजय ठाकूर, स्मित या आपण व्यासपीठावर आहे तिथे आणि या मैदानात लक्ष केंद्रित करूया. प्रतीक पाटील ज्याला मिळाले एक मोठी विकेट आणि मोठं यश आणि थोडंसं सुटकेचा श्वास घेत असेल. इथे मात्र उदय पालकर सुरुवात केली आहे स्क्वेअर कटनं, चेंडू वेगानं सीमा रेषेपलीकडे फरार. हा सुंदर आणि संघर्षाचा चौकार. आणि ज्याप्रमाणे गीत वाजवलं ना रोशन, या सर्व गोष्टी तुम्हाला हव्या असतील ना तर तुम्हाला आता व्यासपीठाकडे लक्ष द्यावं लागेल. सन्माननीय कुमार विजय नक्कीच आपण मिलन शेठ पालकर तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत आणि या गीतातून जे जे हवं आहे ते त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व मिळेल. जाऊया मैदानामध्ये. ऑन बोर्डवर धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सद्यस्थितीमध्ये 18-2 तुम्हाला पंच देखील या मॅचमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला मनोज गुप्ता सरांना तुम्ही पाहतायत आणि तदनंतर सध्या मेन नंबरच्या भूमिकेमध्ये सुनील तांडेल सरांना तुम्ही पाहतायत. हे दोन आमच्या ऑफिशियल काय प्रतिम दर्जाची गोलंदाजी सध्या प्रतीककडून. इथे मात्र फटका किती चांगला आहे पहा, प्रॉपरली टायमिंग आणि परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. चेंडू इट्स आउट ऑफ द पार्क, गॉन 6 रन. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी, महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महान लाडूची क्रिकेटची बंगरी. थँक्यू. परंतु थोडंसं कालाच्या अवघामध्ये मान्यवरांच्या रेलचलमध्ये आम्ही एक विसरून गेलो. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच निलेश जे ठरले होते 3 झेल आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली होती. असे आमचे 4 षटकांचा षटक फेकला आणि 2 विकेट देखील घेतल्या. ते निलेश ठरले होते भाजी संघाचे मॅन ऑफ द मॅच. या आपण व्यासपीठावर आणि आपली सामनावीराची ट्रॉफी आपण इथे घेऊन जायचे आहे. आणि अप्रतिम कामगिरी निलेशनं 4 धावांचं ते षटक त्याने फेकलं आणि दमदार कामगिरी त्या मॅचमध्ये त्याने केल्याने महत्त्वपूर्ण 2 विकेट देखील घेतले आणि तो तिथे जाऊन सामना जिंकला. उदय पालकरची बॅट बरंच काही बोलते आहे. चेंडू खूप वेळ हवेमध्ये जज करत असताना क्षेत्ररक्षक पाठीमागे जाऊन टिपला गेलाय. अप्रतिम दर्जाचा झेल संपुष्टात येईल या ठिकाणी उदय पालकरचा खेळ. थँक्स. तर काही क्षणातच खऱ्या अर्थाने रायगड आणि केवाले गावची संगीत क्षेत्राची लोकप्रिय ओळख निर्माण ज्यांनी करून दिली आणि या स्पर्धेत अनेक गीत आपण खऱ्या अर्थाने स्वर्गीय विष्णू ठाकूर स्मृती चषकामध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहतो. ते लोकप्रिय कवी गायक महाराष्ट्राचे एकनाथजी माली साहेब केवाले यांचं काही क्षणात इथे आगमन होईल. अमरभाई पालकर इथे उपस्थित आहेत. मनोज शेठ पालकर केवाले यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे मनपूर्वक इथे स्वागत आहे. डेफिनेटली सन्माननीय एकनाथजी माली साहेब त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये एक कमेंट केली होती, वटाण्याचा गोल्डाना. आणि ते गीत त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये जिथून गायला आणि ती जी सुरुवात जी झाली तिथून त्याने पाठीमागे पावलून पाहिलं नाही. आणि या सातत्याने केव्हाले गाव म्हटलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा हे अग्रगण्य नाव आणि गाव देखील आणि त्यामुळं त्या मान्यवरांचं देखील तुम्हाला आगमन पाहायला मिळेल. इथे लक्ष केंद्रित करूया. प्रतीक पाटील ज्यांना खूप चांगलं षटक फेकलं 11 धाव्यांचं, ज्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण सफलता. गणेश पारवेसारखा आक्रमक खेळाडू आणि उदय पालकर सारखा एक दमदार खेळाडू त्याला बाद करण्यामध्ये यश मिळाल्यानंतर थोडंसं आता मैदानात कशी कामगिरी होईल. नवीन फलंदाज आशिष माली. मधल्या फलीमध्ये संघाचा डाव सावरायचा आहे. संजय मालीला फक्त 2 चेंडूचा सामना करण्याची संधी मिळाली. नशिबाची साथ आणि क्षेत्ररक्षणाची साथ मात्र मिळाली नव्हती. दोन्ही टीमला ते 2 चौकार देखील आले होते. वेगवान चेंडू आपण पाहू शकाल. इथे मात्र लावली अपील झाली. फक्त होता उत्साह आणि आपण पाहू शकाल अगदी खेळाडूंना आपली
खेळाडू वृत्ती दाखवली. पंचांचं बोट आकाशामध्ये जाण्या अगोदरच त्यांनी आपली यष्टी सोडली. ही गुणवंत खेळाडूंची लक्षणं असतात आणि ते बाद झालेत आशिष माली. विकेटचे रेलचेल सध्या सुरू आहे मैदानामध्ये आणि इथे कुठेतरी आता धावसंख्येला आकार देण्याच्या प्रयत्नाने विकेट देखील वाचवावे लागतील, कारण प्रामुख्याने आपले महत्त्वपूर्ण विकेट बाद झाल्यानंतर आता जबाबदारी आता बॉटम एंड आणि मिडल ऑर्डर वाढत चालली आहे. उमेश मालवी 5व्या क्रमांकावर दाखल झालेत. का प्रतिम दर्जाची कामगिरी उमेश मालीनं देसाई स्पर्धेमध्ये केली ॲज अ बॉलर म्हणून आणि या मधल्या फरीतील बॅट्समन म्हणून. आणि तीच अपेक्षा, कारण एखाद्या टुर्नामेंटमध्ये जेव्हा तुमचा परफॉर्मन्स हाय व्होल्टेज होतो, पुनश्च एकदा प्रेक्षकांना तीच अपेक्षा तुमच्याकडून असते आणि ती अपेक्षा घेऊन सर्व क्रीडा वर्ग खूप मोठ्या संख्येनं इथे मैदानामध्ये आला आहे आणि जवळपास आज 60% प्रेक्षक वर्ग केवाळी संघाचा तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. तर नेक्स्ट मॅचसाठी आदई आणि कोपरोली दोन्ही संघांना एक रिपोर्टिंग करायची. लगेच आपण आमच्या स्पर्धा आयोजक सन्माननीय विजयश्री ठाकूर साहेब आणि आमच्या संपूर्ण दोस्ती स्पोर्ट्सच्या मेंबरकडे आणि व्यासपीठावर, त्यामुळे रिपोर्टिंग करा आणि लगेच सज्ज देखील व्हा नेक्स्ट मॅचसाठी. गोलंदाजी मार्गावर पुनश्च एकदा आमंत्रित केले गेले. दुसरं स्पेल हाताळेल आपल्या इनिंगमधला अजय पाटील. पहिल्या षटकामध्ये 13 धावांचं षटक फेकलं होतं, कोणती विकेट यांना मिळाली नव्हती, परंतु पुनश्च एकदा स्ट्रायकर एंडकडे बॅट्समन नुकताच ज्यांचं आगमन मैदानामध्ये झालं ते उमेश माली कशा रीतीने कामगिरी करतील आज. अकुर टप्प्याचा चेंडू तेवढाच चांगला फटका, चेंडू निघून जाईल डीप लॉंग लेग मधून सीमा पार. हा दमदार चौकार. वाटाण्याचा कोणताना राजे उरू नको, टनाटना राजे उरू नको, टनाटना पाय घसरून भरल्यावर तुझं बोंबलशील, टनाटना तुझं बोंबलशील, टनाटना. तर पुढची लढत असणारे बघा जय शिवशंभो आदई विपक्ष त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे मंगेश प्रतिष्ठान कोपरोली. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंगसाठी संपर्क साधायचा आहे. तोंडरे गावातील जेवढे समर्थक आलेले आहेत बघा, सर्व ग्रामस्थांचा आम्ही विजयश्री ठाकूर आणि दोस्ती ग्रुपच्या वतीने तोंडरे ग्रामस्थांनी केवाले ग्रामस्थांचा मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. गोलंदाजी मार्कवर अजय पाटील जे गोलंदाजाला पाहायला मिळेल तुम्हाला सज्ज झालाय. पुन्हा एकदा चेंडू जाईल डीप लॉंग लेग कडे, परंतु यावेळेस फाईनलचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर आला. रन कंप्लीट केली गेली 1 आणि संदेश शेळके तुम्हाला आठवत असेल राजीव गांधी मैदान आणि स्पर्धा आठवते तुम्हाला स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाचं पर्व आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी नॅनो कार होती आणि आपल्या भेदक गोलंदाजीतून या अजय पाटीलनं ती स्पर्धा गाजवली होती. त्यामुळे ही स्पर्धा त्याच्यासाठी खूप लकी आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे. परंतु आज कशी कामगिरी राहिली असं हे मैदान नवीन आहे, समोरील चॅलेंजिंग संघ नवीन आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी देखील तेवढंच मोठं चॅलेंज आता असणार आहे. प्रचंड वेग पाहायला मिळाला. लेगलान्स पद्धतीनं कट करायचं होतं चेंडूला, मात्र पुश करायचं होतं. पण सांगतायत की हाईट फॅक्टर देखील तेवढ्याच जास्त प्रमाणात देखील या चेंडूमध्ये होती. अपील तुम्ही करतायत योग्य आहे, परंतु हाईट फॅक्टरचा देखील विचार पंचांना करावा लागते. LBW बाद लाईन लेंथ हाईट फॅक्टर या 3 गोष्टी खूप जास्त प्रमाणात खूप महत्त्वाच्या असतात. एक्झॅक्टली चेंडू स्टंपवर जाऊन अदलेल का या गोष्टीचा तर्क लावणं अंदाज बांधणं पंचांसाठी खूप मोठं चॅलेंज देखील असतं आणि ती मोठी भूमिका दोन्ही पंच गाजवत आहेत. इथे खूप चांगला फटका शॉर्ट एक्स्ट्रास कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होतील. जोपर्यंत या बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत कंप्लीट केले जाईल. इथे सिंगल रन. संजय मालीचं सूझबूझचं क्रिकेट ज्याला आपण म्हणतो, समजदारीचं क्रिकेट खेळणं हे यांना चांगलं जमतं आणि ते कार्य त्यांच्या माध्यमातून होईल. धावसंख्या फलकावर 30 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. एकूण फलंदाज बाद झाले 3. षटक सुरू आहे 3रं मैदानामध्ये आणि जवळपास या षटकातील अंतिम चेंडू आता शिल्लक राहिलाय. धावसंख्या चांगली आहे परंतु 3 विकेट देखील गेलेत. उमेश मालीचा आणखी एक दमदार फटका, चेस करणं अवघड. लॉंग लेग मधून आणखी एक चेंडू सीमा रेषा पलीकडे. हा चौकार. आली पावसाची आठवण आली तिची, सुसवेन आठवणींचा कारभार. म्युझिकला स्माईल तिची, रॅपचिक स्टाईल तिची, बरं तुम्ही येशील का सांगेना. तेव्हा फुलागत येण्यागत फुलपुण्या, पाहुली जैसा
थँक्स डीजे मास्टर इथे दोस्ती ग्रुप प्रवीण म्हात्रे बुर्दुल यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत विष्णू शेठ शेलके आदे यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक पर्व 8वं या स्पर्धेच्या वतीने आपलं स्वागत. त्याच्यानंतर मंथन एंटरप्राइजेस आणि आदेई क्रिकेट संघातील एकेकालचे लेजंड क्रिकेटर माजी संघनायक दीपक शेठ शेलके आदेई यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही या स्पर्धेच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने विजय शेठ ठाकूर आणि त्यांच्या संपूर्ण दोस्ती ग्रुपच्या वतीने आपलं स्वागत आहे. आणि म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अगदी दोस्ती ग्रुपमधील ते दोन्ही मेंबर देखील आहेत. इथे केवले गावचे चंद्रकांत पालकर एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ओळखले जातात आणि कांचन पालकर उपसरपंच कांचन पालकर केवाले यांचे ते बंधू आहेत आणि त्यांचे गुरु आहेत. वैभव एक सांगतो खऱ्या अर्थाने की ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु होते निवृत्तीनाथ महाराज, त्यांचे बंधू. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे खरे गुरु निवृत्तीनाथ महाराज यांनी ज्ञानेश्वर महाराजांना 1212 साली खऱ्या अर्थाने जी संस्कृत भाषा होती बघा, त्या संस्कृत भाषेचं रूपांतर मराठी भाषेमध्ये सर्वसामान्यांना कळावं म्हणून 1212 साली ज्ञानेश्वर महाराजांनी खऱ्या अर्थाने संस्कृत भाषेचं रूपांतर मराठीमध्ये केलं आणि ग्रंथ लिहिलं ज्ञानेश्वर ग्रंथ 1212 साली. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली यांचे गुरुसुद्धा त्यांचेच बंधू निवृत्ती महाराज. ओटू आमचे मित्र वैभव. क्या बात आहे महागुरु. म्हणून तर आज आम्ही महागुरु म्हणून तुम्हाला संबोधतो का नाही, कारण टेनिस बॉल विश्वामधील अग्रनामांकित नाव जे कॉमेंटेटर आपण पाहू शकाल सर बालसुब्रमण्य अय्यर सरांनी तुमची जी स्तुती केली, खरं आम्ही देखील भारावून गेलो आणि आज देखील पुनश्च एकदा एक खूप मोठी जबाबदारी तुम्ही साकारायचा. थँक्यू. जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी प्राचार्य केले गेले आदिनाथ पाटील. प्रचंड वेगवान चेंडू होता परंतु पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा तिथे केला आहे आणि तिथे आपण पाहू शकाल पंच गोलंदाजाला वॉर्न देखील करतायत की यानंतर तुम्हाला अशी अनुमती नाही आहे. तोंडरे गाव म्हटलं तर तुम्हाला हे नाव टेनिस बॉलमध्ये नेहमीच आठवतं, ज्यानं नाव आपण साता समुद्रापार तर नेलंच परंतु टेनिस बॉल विश्वामध्ये त्यांचा आदर सन्मान तुम्ही नेहमी करतात. विश्वास पाटील तोंडरे हे नाव तर तुम्हाला आठवत असेल आणि त्यांचेच ते सुपुत्र तुम्हाला पाहायला मिळाला. आणखी एक बाउन्सर करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस परफ्यूम डिलिव्हरी होती. इथे अतिरिक्त स्पेस आणि आपल्या उंचीचा आणि गतीचा फायदा आपल्या वडिलांकडून घेतलेले धडे आणि त्याचा वापर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. परंतु तुम्ही स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्पर्धा म्हटली तर हे दोन्ही संघाने ही स्पर्धा एक वर्ष गाजवली आहे. ही दोन्ही संघ एक वेळेला या स्पर्धेचे चॅम्पियन राहिलेले दोन्ही संघ आहेत. त्यामुळे एक मोठं चॅलेंज दोघांसमोर तुम्हाला पाहायला मिळतं आणि संजय माली समोर भेदक गोलंदाजी. डान्सिंग डाऊन द विकेट टॉपेज होत आहे आणि ते मी म्हणेन कीपरकडून होते चुकी. संजय मालीला जीवनदान देणं म्हणजे एक मोठा टार्गेटला आमंत्रित करण्यासारखं असेल हे मी निश्चित म्हणेन. प्रयत्न होत आहे थोडंसं आगेकूच करण्याचा, परंतु काल जो समजदारीचा क्रिकेट विश्वजित ठाकूरकडून जो पाहिला, एक मुख्य गोलंदाज म्हणून तुम्ही चेंज द गेम वडवली बी संघाचा गोलंदाज कमलेश, ज्याच्या षटकावर जो डिफेन्सिव्ह क्रिकेट त्यांनी केला ना तसं काही पद्धतीचा सध्या क्रिकेट जर खेळला गेला तर येणारे पुढील 2 षटकं देखील तेवढे महत्त्वाचे असतील. आणखी एक तुम्हाला प्रचंड वेग कदाचित तिथे मी म्हणेन ज्याप्रमाणे बाउन्सरचा वापर वारंवार केला जातोय थोडीशी वाऱ्याची झुळूक देखील मैदानामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळं आम्हाला देखील सामोरं जावं लागेल. आणि ते मागील 3 बॉल डॉट आलेत. कुठल्या स्पॉटवरून टप्पा पडल्यानंतर चेंडू जो टेकअप करतोय ना का प्रतिम सलग ते नजर आपण यावेळेस गतीनं बीट केला. परंतु आपण पाहू शकाल पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल मेन अंपायरचा आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जाईल. परंतु त्या अगोदर आम्ही सॉफ्ट डिसिजन देखील पंचांचा ऐकू इच्छितो आणि सॉफ्ट डिसिजन इज द नॉट आउट. त्यामुळं टेक्निकल डिपार्टमेंटमधून देखील डिसिजन आलाय फलंदाज सुरक्षित असेल, इट इज अ नॉट आउट आणि व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त रन तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळते. धावसंख्या पटलावर धावा आहेत सद्यस्थितीमध्ये 36. परिस्थिती थोडीशी नाजूक आहे परंतु असं म्हणतात की आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही खचून जाता काहीतरी नवीन करायचं ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये येतं तेव्हा मागील ज्या वाईट गोष्टी झालेत ते विसरून जा, नव्यानं सुरुवात करा आणि सुरुवात करावी लागेल. संजय मालीला ज्या प्रमाणात चांगली गोलंदाजी आदिनाथ पाटील कडून होते.
यावेळेस ताकदीचा वापर कमी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मागील 3 बॉलचं प्रेशर पाहायला मिळालं आणि कुठेतरी हे प्रेशर झुगारण्याच्या प्रयत्नानं मिसॅमिंग स्ट्रोक आला आणि फलंदाज संजय माले झेल बाद. नवीन फलंदाज मैदानात दत्ता तुम्हाला पाहू शकाल कशा रीतीनं कामगिरी राहील. आता जबाबदारी खूप अवधीनंतर मला तर वाटतं खूप कालावधीनंतर इतक्या बॉटम एंडवरील फलंदाज मैदानामध्ये उतरतात केवाळे संघाचे. त्यामुळे आता मोठं चॅलेंज आहे त्याच्यासाठी. कारण सातत्यानं जेव्हा गणेश बाद झाले जबाबदारी स्वीकारली संजय मालीनं, त्यानंतर उमेश मालीनं. आता उमेश मालीवर खूप जास्त प्रेशर असणार आहे आणि संघाची जबाबदारी असणार आहे. त्यामुळं खेळ देखील पुढे चालवायचे, रनिंग करायचे, आपले विकेट वाचवायचे. त्यामुळे उमेशला साजेशाचा खेळ करावा लागेल. डिफेन्सिव्ह क्रिकेट याला तंत्र आपण म्हणतो. रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न इथे झाला, 1 रन मात्र या बॉलवर जोडली जाईल. हे सुजबुजनं भरलेलं क्रिकेट आहे ना, हे तुम्हाला करावं लागेल. कारण अशक्य असं काहीच नाही आहे या क्रिकेटमध्ये. तुम्हाला एखादा गोलंदाज तंग करत असेल तर त्याचं ते षटक आहे ना, त्याला डिफेन्स पद्धतीनं तुम्ही खेळू शकता, सिंगल डबलला तुम्ही प्राधान्य देऊ शकता. परंतु ज्याप्रमाणे हाईट फॅक्टरीचे चेंडू पुलचे फटके नेहमीच संजय मालीला आवडतात, ते फटके खेळण्याच्या प्रयत्नानं आपण पाहू शकाल. ते चांगली गोलंदाजी झाली आणि ते हा बॉल देखील डॉट बॉल आला, अतिरिक्त बाउन्स या चेंडूमध्ये आला आणि ते रन मात्र मिळतील ते मिळणार नाही. या बॉलवर डॉट बॉल आलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले, सध्या स्थितीमध्ये थांबली आहे. पहिल्या धावसंख्या फरकावर धावा पाहायला मिळतात त्या 37 धावा. 29 षटकं संपले ते 4. पंचांनी सांगितलं की एक्झॅक्टली हा चेंडू कसा डिलेवर झाला आणि कुठून टेकअप केला आणि तुमच्या हाईट फॅक्टरने चेंडू कुठून जातोय हे देखील पंचांनी सर्व काही कॅल्क्युलेशन्स केलं आणि थोडीशी शॉर्टेज टीम मीटिंग. कारण आता आदिनाथचे 2 षटकं संपलेत. पहिल्या षटकामध्ये आदिनाथनं 13 रन खर्च केल्या, परंतु या ओव्हरमध्ये त्याने फक्त 3 धावांचं हे षटक फेका आणि 1 विकेट देखील घेतला. त्यामुळे धावसंख्या फटलावर धावा देखील तुम्हाला 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 पाहायला मिळत आहेत. কাঁচা বাদাম ট্রেন্ডিং এ পুরো ভাইব ভাইব শুনে নাচে যুবতী কিন্তু ডাকে ভাই ভাই জানি না त्या ठिकाणी 3 सध्या हॅशटॅग नंबर 1 ट्रेडिंग सॉन्ग आहे आणि तुम्ही इन्स्टा ओपन केला तर याचेच रील तुम्हाला सर्व पाहायला मिळतात. आणि काही दिवसा अगोदर या सिंगरला मी म्हणेन 3 लाखाचा चेक जो मिळाला आणि तदनंतर त्यांनी कमेंट दिली होती की मी आता सेलिब्रिटी बनलोय, मी आता सर्वसामान्य माणूस राहिलो नाही, असं तुम्हाला चित्र पाहायला मिळतं. आणि असं म्हणतात ना की तुम्हाला झलकायचंच असेल तर एका रात्रीमध्ये तुम्ही सुपरस्टार बनता आणि तो सुपरस्टार झाला एका रात्रीमध्ये. असे अनेक चित्र तुम्ही पाहिले असतील. आणि इंडिया आहे, इथे सर्वांचा सन्मान होतो. आणि तुम्ही आमचे आदिवासी गायक बंधू बाल्यांना देखील पाहिलं असेल, अगदी ते देखील सुपरहिट झाले. आणि सन्माननीय विजेश ठाकूर साहेबांचं जर बस चाललं, त्यांची इच्छा झाली तर ते त्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळेल तुम्हाला अशा उद्याच्या दिवसामध्ये. आणि या 5व्या षटकामध्ये सज्ज होतील सूरज पाटील गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक रेंजकडे उमेश माली आहेत. जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. मान्यवरांचं आगमन होत आहे व्यासपीठावर, त्यांना आपण आमंत्रित करूया आणि बसण्यासाठी विनंती देखील करूया. गतीनं बीट केलं. पहिल्या चेंडूवर पाहू शकाल कमी गतीचा होता, उमेश माली सज्ज नव्हता या स्लोअर वनसाठी आणि आता कॅल्क्युलेशन वापरावं लागेल, परिस्थितीनुसार खेळ तुम्हाला करावा लागेल. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. 37 धावा
केव्हाही संघाकडे बॉलिंग अटॅक तेवढाच दमदार आहे जेवढं तोंडरे संघाकडे आहे. त्यामुळं इथून आता विचारसरणी कॅल्क्युलेशन वापरावं लागेल. असं म्हणतात की जेवढी गंभीर परिस्थिती आणि जेवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये तुम्ही शांत राहाल आणि डोक्याचे जे चक्र आहेत ते जेवढ्या जास्त पद्धतीने फिरतील तेवढ्या गतीनं फिरतील तेवढे तुम्ही चांगले क्रिकेटर आणि त्या परिस्थितीला हँडल करू शकता आणि तसं चित्र तुम्हाला वापरावं लागेल. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये आदला बदल झाली. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मिड विकेटमध्ये आणि मिड विकेटचं स्क्वेअर लेगमध्ये. हे का झालं याचं उत्तर तुम्हाला यानंतर कदाचित पाहायला मिळेल. सूरज पाटील सज्ज झालेत. आणखी एक गती परिवर्तन. स्लोअर वनचा वापर सातत्याने केला जातो आहे. मागील 2 चेंडू कमी गतीचे पाहायला मिळाले. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल. थोडंसं रॉंग वन करण्याचा प्रयत्न देखील राहिला. गोलंदाजाचा ऑफ कटर ज्याला आपण म्हणतो असा प्रयत्न राहिला. त्यामुळे चेंडू आतल्या दिशेकडे आला आणि इथे डॉट बॉलर सामोरं जावं लागलं उमेश मालेला. थोडंसं दडपण देखील आहे धावांचं आणि विकेटचं देखील. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट. मागील 3 चेंडू डॉट आलेत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सध्या सुरू आहे. केवाली संघ त्यांची ताकद आहे त्यांची बॅटिंग आहे. गणेश पारवे स्वस्तात बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरला संघाचा डाव सांभाळणं थोडं कठीण आणि जड जातं. त्यामुळे उमेश मालीला वेळेच विचार करावे लागेल. वेळ गेली नाही आहे असे अनेक तुमच्या विक्रमाधिक खेळी तुम्ही आठवू शकता जिथून तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. मागील 10 चेंडू तुम्ही पाहिले तर मागील 10 चेंडूमध्ये 4च फक्त रन आलेत आणि त्यामध्ये 2 वाईड आहेत. त्यामुळे बरंच नुकसान झालं आहे. बॅटिंग करणारे इथे धीरेन 11 जानमान मोरिया केबाई संघाच्या. वेळ गेले नाही आहे. सुरुवात कुठूनही तुम्ही करू शकतो. दत्ता पाटीलला फक्त 1 चेंडूचा सामना केला. तो देखील त्यांच्यासाठी सरप्राईज डिलिव्हरी होती. बाउन्सर होता. त्यामुळे आता कशा रीतीने कामगिरी ते मैदानामध्ये करतील. गोलंदाज सज्ज झालेत. पुन्हा एकदा सूरज पाटील. स्लोअर मिस्ट्रामिंग चेंडू हवेमध्ये आणि त्यामुळं झेल बाद होतील. दत्तांच्या खेळीचा अंत झालाय. आणखीन एक मोठा फलंदाज गमावतोय केवाळी संघ. थँक्स डीजे नितीन. इथे पाहतो मान्यवरांचं आगमन. साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर सन्मानित संतोष पाटील साहेब अकोली यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्याच्यानंतर शुभम ग्रुप ज्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने पुरस्कृत केलेले आहे सायकल ते आमचे मित्र अरुण शेठ म्हात्रे शुभम ग्रुप यांचं आगमन झालेलं आहे. तांबे साहेब त्याच्यानंतर सीताराम भोपी साहेब आणि सन्मानी कृष्णा भगत खऱ्या अर्थाने की त्यांच्या माध्यमातून तांबेसाहेब आणि कृष्णाशेठ भगत यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाण्याची सेवा उपलब्ध झालेली आहे. भुऱ्या गायकवाड साहेब आणि शंभू सर यांचा आम्ही विजयशेठ ठाकूर यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या दोन्ही संघ लगेच आदई आणि कोपरोली टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे त्वरित ही विनंती आहे तुम्हाला. गोलंदाजी किती भेदक आहे पहा. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. सध्या टेनिस बॉल विश्व हे फलंदाजीच्या बाजूने जोडलं जातं कारण सर्वाधिक जास्त आक्रमण कोणाचं असतं टेनिस बॉलमध्ये ते फलंदाजांचं. परंतु आज गोलंदाजाने चमकदार कामगिरी नक्की केली आहे. मयूर गायकरला फुलटॉसचा वापर केला. सरळ चेंडू पाठवून दिलाय. खूप कालावधीनंतर स्कोरिंग शॉट. चेंडू सीमारेषे पलीकडे षटकार आणि आपण पाहू शकाल हा आता पुन्हा एकदा टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये रेफर केलाय बॅट्समननं. हाईट फॅक्टरसाठी बॅट्समन रिव्ह्यू नो बॉल चेक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी कारण खूप चांगला हाईट फॅक्टर होता त्यामुळं अगदी योग्य निर्णय आपण पाहू शकाल. अपयश याला म्हणजे तिसरा पंच आणि या तदनंतरचे संपूर्ण आयोजक डिपार्टमेंट. मागील चित्र तुम्ही पाहिलेत ना तर खूप कालावधीनंतर एक मोठा फटका आला. ज्याप्रमाणे तुम्ही भूमिती शिकले असेल ज्यामध्ये आलेख पाहिले असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 44. 5 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाज बाद झालेत 49. तुम्ही भूमिती पाहिले असेल. भूमितीमध्ये जे आलेख असतात ना ते आलेख आपण काढण्यासाठी बरेचसे शिकलो.
परंतु आज तो आलेख उंचावत नाहीये केवळ संघाचा. बऱ्याचशा कालावधीनंतर तुम्हाला इथे एक चांगला स्कोरिंग शॉट पाहायला मिळाला मयूर गायकर आणि गरजेच्या वेळी धावून येणं मयूर गायकर चांगला जमलाय. आधी टीमचे कॅप्टन आलेत. जरा कोपरी टीम कॅप्टन या पण हा फटका देखील किती चांगला आहे. उमेश माली सांगतायत आम्ही अंतिम क्षणापर्यंत का थांबलोय याचं उत्तम उदाहरण षटकार. तुम बघून कॉलेज पण मला करताय वाचताय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. तुम बघून कॉलेज पण थँक्यू. 194 षटकार तुम्हाला या स्पर्धेचा पाहायला मिळाला. उमेश मालिक शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये लढतायत आणि आपण पाहू शकाल खूप चांगली बॅटिंग करत असताना हजारों उलझन है राहों में और कोशिश अभी बेहिसाब इसी का नाम है जिंदगी चलते रही यार जनाब. आणि तेच तुम्हाला पाहायला मिळालं. एखादा बॅट पॅच हा येत असतो आणि त्या बॅट पॅचमध्ये तुम्ही स्वतःला सावरलं तो विशिष्ट वेळ निघून गेला की पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात केली जाते. आणि संकेत पाटील ज्याच्यावर हल्ला बो बॅक टू बॅक का दुसरा आणि लांबी सर्वाधिक जास्त बॅक टू बॅक 2 षटकार उमेश मालीच्यांना बॅट मधून पाहायला मिळत आहेत. थँक्यू. उमेश माले हा देखील कच्चा दुवा नाही आहे सांगत असताना मधल्या काही सत्रामध्ये आम्ही शांत जरूर होतो परंतु मागील 3 चेंडूमध्ये रन आलेत 18. त्यामुळे केवाले संघाची धावसंख्या कुठेतरी ढासलत होती. काय बॅटिंग आहे. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर चेंडूला प्रतीक्षा केली आणि सरळ फेकून दिला. आणि आपण सातत्यानं म्हणतो ना की वाघ जेव्हा मागे सरतो याचा अर्थ असा नाही की त्याने पराभव स्वीकारलाय. तो जेव्हा मागे सरतो ना तेव्हा पावलं आणखी रोवतो आणि तेवढ्या जास्त वेगाने झडप घालतो आणि त्याचं उत्तम उदाहरण उमेश माले. आणखीन एक चांगला फटका. गॅप खूप मोठी आहे. छोटी सी बारेशच्या पलीकडे लॉंग लेग मधून खूप चांगला चौकार. माझ्या रेगानी लाल गाय धाग्यानी कर्नाटकी कशी नवी साडीला हातून लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेगानी लाल गाय धाग्यानी कर्नाटकी कशी नवी. क्या बात आहे डीजे नितीन. उमेश मालेनं आज सर्वाधिक जास्त रन कोणत्या एरियामध्ये केले असतील तर डीप लॉंग लेग आणि फाईन लेगमध्ये आणि त्यानंतर लॉंग ऑनमध्ये. त्यामुळे या 2 झोनमध्ये त्याने सर्वाधिक जास्त बॅटिंग केली आणि रन देखील कुठले आहेत. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी स्लॉगरला हाणामारी का म्हटलं जातं याचं उत्तम प्रात्यक्षिक. आणि एकदा फटका लगवण्याचा प्रयत्न थोडंसं दडपणाखाली वावरताना गोलंदाजाला पाहायला मिळाला. मेन अंपायर कॉल इट इज माइट. अप्रतिम खेळ बॉटम काही शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना की असं म्हणतात की बाहर वालों की सुनोगे तो बिखर जाओगे अंदर अपने मन की सुनोगे तो सवर जाओगे. आणि ते चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉल ला डीप काव करण्यामध्ये क्षेत्ररक्षक होत असताना थ्रो चांगला नाही. त्यामुळे रन मिळतील या बॉलवर 2 आणि 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या सध्या जाऊन पोहोचेल. टोटल धावा तुम्हाला पाहायला मिळते 63. सेने की हिम्मत रखता हूं तो तबाह करने का हौसला भी रखता हूं हे सांगत असताना तुम्हाला मैदानामध्ये उमेश माले आज काय अप्रतिम दर्जाचा परफॉर्मन्स या शेवटच्या षटकामध्ये. आणि ज्या रन आहेत ना त्या सर्वाधिक जास्त रन सध्या उमेशच्या बॅटमधून आलेत. चेंडू देखील जाऊ दिला. काहीतरी नवीन प्रयोग करायचा होता. गती परिवर्तन करायचं होतं परंतु रिलीज ऑफ द डिलिव्हरी इतका चांगला नव्हता आणि या बॉलला दंडित घोषित केलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय 64 धाबा 64. एका मजबूत स्थितीमध्ये सध्या संघ जाऊन पोहोचलाय. एका क्षणाला असं वाटलं नव्हतं की 50 कंप्लीट होईल का असा प्रश्न होता परंतु उमेश मालेने जे केलंय ना ते खूप दमदार केलंय. धाव घेण्याचा प्रयत्न कोणताही नाही कारण उमेशचा कॉन्फिडन्स खूप उंचावलाय आणि त्यामुळे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल. डॉट बॉल आलाय. जवळपास या षटकातील या पूर्वार्धामधील अंतिम चेंडू शिल्लक राहिलाय. शेवटच्या बॉलवर जेव्हा जेव्हा स्कोरिंग शॉट आलाय तेव्हा तेव्हा चेसिंग करताना अपोजिशनला नेहमी जड गेलाय. त्यामुळे शेवट गोड कोण करणार. 13 चेंडूमध्ये 29 धावांची शॉर्ट इनिंग परंतु या केवाळे संघाला मी म्हणेन तारणहार ठरलेला हा खेळाडू आणि इनिंग देखील शेवटचा बॉल आणि शेवट गोल केला
उमेश माली नावाचं वादळ मैदानामध्ये आलं आणि तोंडरस संघाचं बरंच काही नुकसान झालंय. कारण जेव्हा वादळ येतं तेव्हा वादळ कशाची चिंता करत नसतो, कोणत्याच गोष्टीची पर्वा करत नसतो. आणि उमेश नावाचं वादळ आज मैदानामध्ये आलं आणि ती त्याची 35 धावांची इनिंग या आपल्या संघाला खूप काही देऊन गेले आणि मजबूत स्थितीमध्ये देऊन गेले. एका क्षणाला केवळ संघाच्या पविलियन मध्ये स्मशान शांतता होती. परंतु ही शॉर्ट इनिंग बट स्वीट इनिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या उमेश मालीसाठी. या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर 11 चेंडूमध्ये फक्त 7 रन होत्या, 4च रन होत्या आणि तदनंतर शेवटच्या 7 बॉल मध्ये 32 रन आलेत. त्यामुळे खूप लाभदायक बॅटिंग झाली. शेवटच्या षटकामध्ये टोटल रन कुठल्या गेले त्या 26. त्यामुळे धावसंख्या पटलावर रन आलेत. पहिल्या पूर्वार्धानंतर 70 धावा आणि मोठं टार्गेट 71 धावांचं आणि हे होणं गरजेचं होतं आणि विधिलिखित होतं. कारण रोशन या स्पर्धेचे दोन्ही चॅम्पियन संघ आहेत. त्यामुळे त्यासाठी एवढा स्कोर येणं तेवढंच महत्वाकांक्षी देखील होतं. पहिलं सत्र संपलंय, 70 रन आलेत, 71 धावांचं एक मोठं टार्गेट आता सेट केले गेले ते तोंडरे संघाविरुद्ध. थँक्स वैभवी. ते बघा नाणेफेकीसाठी जय शिव शंभो आदई आणि मंगेश प्रतिष्ठान कोपरोली दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायकांनी संपर्क साधायचे आहे. मान्यवरांना इथे सन्मानित केले जात आहे. सन्माननीय विजयदादा तांबे साहेब यांचं इथे स्वागत केले जाईल. विजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते विजय तांबे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाण्याची सेवा खऱ्या अर्थाने की फिश कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर अँड मॅन कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर ज्याला म्हटलं जातो मित्रांनो, अशी एक चांगली सेवा जल है तो कल है ही अशी एक दमदार सेवा ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. ते दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस शुभम ग्रुपचे सर्वे सर्वा एकच वादा आमचा विजय दादा तांबे यांचा येतोची सन्मान. स्पर्धा ऑर्गनायझर विजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. विजयदादा स्वागत आहे, सन्मान आहे तुमच्या कर्तृत्वाचा, हा सन्मान आहे तुमच्या शुभम ग्रुपला लाभलेल्या कुशल नेतृत्वाचा. विजयदादा तांबे यांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार शाल आणि स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचं सन्मान चिन्ह देऊन ऑर्गनायझर विजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केले जात आहे. त्याच्यानंतर सन्माननीय सीताराम भोपी यांचं स्वागत इथे केले जाईल. सीताराम भोपी यावं आपण समोर, आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय विजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते एक शांत आणि संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व सन्माननीय सीताराम भोपी यांचं स्वागत इथे केलं जात आहे. तर सन्माननीय सीताराम भोपी साहेबांचं इथे स्वागत केलं जात आहे. याच्यानंतर जल है तो कल है ज्यांच्या माध्यमातून पाण्याची सेवा या स्पर्धेला उपलब्ध झाली. सन्माननीय कृष्णाशेठ भगत आदई यांचं स्वागत इथे केलं जाईल. कृष्णा भगत साहेब आमच्या शुभम ग्रुपचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांचा येतोची सन्मान स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे दमदार कल्पक कुशल यांचा त्रिवेणी संगम असणारे एक दमदार नेतृत्व विजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं गौरव इथे केलं जात आहे. तर जय शिव शंभो आदई आणि मंगेश प्रतिष्ठान याच्या आपण बघा नाणेफेकीसाठी तोंडरे क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी रायगडचा टायगर विश्वास पाटील यांना पाहतो. प्रमोद पाटील की ज्या वेळेस तोंडरे गावामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते, प्रमोद शिवाय स्पर्धाच मी बघितली नाही, असं योगदान असतं प्रमोद पाटीलचं. क्रिकेटर सुद्धा आहे, संगणक आहे तोंडरे क्रिकेटच्या सिनियर संघाचं. प्रमोद पाटील स्वागत आहे आपलं. नितेश पाटील असतील आमचे समालोचक, आपले स्वागत आहे. आकुर्लीचा भाचा विजय माझा, आकुर्लीचा छंद आहे तयाला क्रिकेटचा छंद आहे तयाला क्रिकेटचा.
कवी एकनाथ माळी केवाळ्याचा कवी थँक्स डीजे. बघा इथे नाणेफेक केली जात आहे. गावदेवी शिवशंभो आदई बालू त्यांचं इथे उपस्थित आहे. तर मंगेश प्रतिष्ठान कोपरोली संगनायकाने याच्या बघा रोहित पाटील आपल्या संगनायकांनी स्टेजशी संपर्क साधायचे आहे. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आणि गावदेवी शिवशंभो. उर्वरित जे सत्कार आहे बघा ते सत्र संपल्यानंतर निश्चित स्वरूपात सर्व मान्यवरांचा आपण येतोची सन्मानित करू. हो टू रोशन पाटील शिरवली. थँक्यू सो मच महागुरु एम डी गडगे सर. सन्मान सोहळा हा उत्तरार्ध समाप्त झाल्यानंतर इथे संपन्न केला जाईल. गेम स्टार्ट. पहिलाच बॉल धाकड फटका इथे लगवायचा होता. फळी चेंडू यांच्यामध्ये नाल मात्र जोडली जात नाही आणि पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतो. 36 चेंडूंमध्ये 71 धावा बनवायच्या आहेत. ज्यावेळी धावसंख्या रखडली होती त्यानंतर बॅटिंग मार्गवर नव्या उमेदीनं खेळताना आपण उमेश माली या खेळाडूला पाहिलं. 14 चेंडूंमध्ये 35 धावा, 3 षटकार 3 चौकारांचा साज ज्याच्या खेळीमध्ये चढला त्या उमेशच्या जोरावरती चांगली धावसंख्या बनली केवाली संघाची. आणि त्यानंतर या उत्तरार्धामध्ये गोलंदाजी सुद्धा तितक्याच धाकड पद्धतीनं पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज असताना मयूर गायकर निकनेम गडगे म्हणून ज्याला संबोधलं जातं त्याचं तडके 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 दिल धडके तिथे सज्ज होते सम्राट माली. काय झेल पकडली चित्ता मित्र म्हणेन केवळ टीमचा ज्यानं हा झेल पकडला. पहिला देतं का तोंडरे टीमला. आणि अशा बघा पहिला गडी गारत पाय इथे सलामीवीर मयूर पाटील या खेळाडूला माघारी परतवलं जातं. भोपळाईनं फोडता हा खेळाडू तंबूच्या दिशेनं पहिली लगातार 2 चेंडू डॉट राहिल्यानंतर तिसऱ्याच बॉलवरती थोडासा दबाव छेडला गेला आणि त्यानंतर लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेनं ही चपराक लगवायची होती मयूर पाटील आणि या खेळाडूला मात्र माघारी परतवण्यामध्ये यश मात्र प्राप्त केलं गेलं. मयूर गायकर ऑन फायर ज्याची आपण धाकड गोलंदाजी इथे सिद्ध होत असताना पाहायला मिळते. धीरेन 11 केवाले तर एका बाजूला राधाकृष्ण 11 तोंडरे या दोन संघांदरम्यान हे बॅटल पाहायला मिळतं. एका बाजूला नेरे दुंद्रे विभागातील संघ पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला तळोजा MIDC मधील हा संघ पाहायला मिळतो. एक चांगल्या पद्धतीने द्वंद्व युद्ध प्रेमाची लढाई घनघोर युद्ध या दोन संघांदरम्यान इथे घडताना पाहायला मिळतं. गोलंदाज मयूर गायकर पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेटनं गोलंदाजी पाहायला मिळते. चपल चाणक्य यष्टीरक्षण पाहायला मिळतं. गणेश पारवे छोटा पाक बडा धमाका मूर्ती लहान कीर्ती महान महंतम खेळ क्लोज किपिंग काय असते ना हे त्यानं दाखवून दिले. यष्ट्यांच्या नजीक तो उभा राहतो, त्यानंतर खेळाडूला बाद करण्यासाठी तो नेहमीच तत्पर राहिलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळतो. स्वर्गीय दीपा पाटील साहेब स्टँड कडे चेंडू विस्थापित होतोय. मिळतील 6 रन षटकार. इथे फटका मात्र लांबलचक होता परंतु चेंडू मात्र गावला. नितीन डीजे जबरदस्त संगीताची मैफिल इथे सजवताना ऑन फायर बॅटिंग मार्ग खेळाडू रोशन पाटील आपली रोषणाई प्रस्तावित करतोय. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन खेळ करण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल मनोज गुप्ता यांचंही पंचांचं कार्य अतिशय अबोल पाहायला मिळतं. सँडी पालकर थोडीशी विश्रांती घेतात कारण त्यांच्या गावातील हा संघ इथे खेळताना पाहायला मिळतो. आणि त्यानंतर सुनील तांडेल सर मॅम फ्रॉम बेलवली आपलंही मनपूर्वक आभार. एक चांगले योगदान या स्पर्धेकरिता या त्रिमूर्तींचं इथे पाहायला मिळतं. सांघिक कोठ्यातील धावा 1 गडी बाद 7 रन्स. तोंडरे टीम गोलंदाज तयार. अंतिम चेंडू आहे या पहिल्या ओव्हरमधील. 5 चेंडूंची आपण सफर पाहिली आणि सत्ता पाहायला मिळते या गोलंदाजाची. फक्त 7 रन्स यानं खर्च केल्या.
अंतिम बॉल अप्रतिम फटकेबाजी वीरेंद्र सेहवाग स्टाईल ही फटकेबाजी जारी लय भारी चौकार. तर खऱ्या अर्थाने ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक पर्व 8वे या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने दमदार कुशल आणि कल्पक नेतृत्व यशस्वी आयोजक शिवशंभो बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर्स आकुर्ली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक राजशेठ ठाकूर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत आम्ही इथे पाहतो. इथे विकी डिजिटलचे ओनर्स विकी दादा फडके बोंशत यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर विकी डिजिटलचे संपूर्ण कटआउट्स इथे बॅनर आपण पाहतो. क्लिअरिटी खऱ्या अर्थाने बादशाह म्हणून ओळखले जातात विकी फडके. विकी आपलं स्वागत. आणि राजशेठ ठाकूर साहेब इथे आलेले आहेत. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर यांचे ते सुपुत्र आहेत आणि निश्चित स्वरूपात त्यांच्याबद्दल मनाचं झालं, कारण माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून असते. कारण पैसा माणसाला धनिक आणि श्रीमंती बहाल करतो, परंतु माणुसकी माणसाला खरी श्रीमंती बहाल करते. असे माणुसकीने श्रीमंत असणारे राजशेठ ठाकूर शिवशंभो यांचं व्यासपीठावर आगमन आपलं स्वागत आहे. आणि स्पर्धेला तोंडरे गावाच्या दृष्टिकोनातून माजी सरपंच रामशेठ पाटील तोंडरे यांच्याकडून, त्याच्यानंतर हरेशदादा पाटील तोंडरे यांच्याकडून शुभेच्छा येतात. महेशदादा पाटील तोंडरे या त्रिवेणी संगमचं मी राजशेठ ठाकूर आणि विजयशेठ ठाकूर यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि बोलतो आमचे मित्र रोशन पाटील शिरवली यांच्याकडे. नक्कीच या स्पर्धेचे शिल्पकार शिवशंभो ठाकूर ट्रान्सपोर्टचे बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स सन्माननीय राजशेठ ठाकूर, आपलं मनपूर्वक स्वागत जे आपण स्क्रीनवरती व्यक्तिमत्व पाहताच. आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा सिनेमा सुद्धा इथे येताना पाहायला मिळेल त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर डिझायनिंग क्षेत्रातील बेतात भाषा विकी फडके बोंशेत विकी डिजिटल आपलंही मनपूर्वक स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. एक गडी बाद 11 रन्स गुणतालिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. हवेची झुलक जोरानं इथे वाहताना पाहायला मिळतात. अंगाला गारेगार वारा आता मात्र दुपारच्या सदनामध्ये झोमताना पाहायला मिळतो, परंतु या कडाडत्या उन्हामध्ये तितकाच तडाखेबंद खेळ सुद्धा होणं गरजेचं असेल. ज्या ठिकाणी 71 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो राधेकृष्ण 11 तोंडरे टीमला. पहिल्याच बॉलवरती धाकड फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जाईल. पंचांचा इशारा, दमदार शानदार रुबाबदार चौकार. आकुर्ली गावचे विष्णुशेठ ठाकूर दिलदार होते दयाळू दानशूर. खऱ्या अर्थानं दोन सुपुत्रांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं आयोजन इथे घडताना पाहायला मिळतं. वर्ष क्रमांक 8 आणि 8व्या वर्षामध्ये हे आयोजन पदार्पण करताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा प्रहारबाजी पाहायला मिळते. बॅटिंग मार्कवर आकाश पाटील ऑन फायर होत असताना तिथे मात्र मयूरनं चांगला झेल पकडला. मयूर गडगे तो तडके दाखवतोय आपल्या खेळीच्या माध्यमातून. तिथे सज्ज होते मयूर गायकर, ज्यांचं निक नेम पाहायला मिळते गडगे. आणि कॉम बॉक्समध्ये कांचनजी पालकर आहेत, म्हणजे टोपण नाव इथे आमच्यापर्यंत सादर केली जातील. आपले मनपूर्वक आभार. 2 गडी बाद 15 रन्स गुणतालिकेवरती पाहता 2 गडी गारज झाले. या झटक्यातून मात्र सावरावं लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंटची मोहीम नेहमीच आखणी करताना आपण
सम्राट माली यांना पाहतो आणि या आयोजनामध्ये सम्राट माली यांचंही चांगलं योगदान इथे पाहायला मिळतं आणि त्यानंतर पंचक्रोशीतील प्रत्येक ग्रामस्थांनी या आयोजनास सपोर्ट केलं आहे. त्या सर्व सपोर्ट सिस्टमचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. गोलंदाज सज्ज असताना गणेश पारवेवरती पहिल्याच बॉलवरती आपण चौकार पाहिला आणि त्यानंतर गणेशनं डीप मिड विकेटला इथे बाद केलं गेलं. मयूरनं तो झेल पकडला. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक चांगलं पाहायला मिळतं. उमेश या खेळाडूचं खऱ्या अर्थानं बॅटिंग मार्गवर येता क्षणी 35 धावसंख्येची एक निर्णायक खेळी आपल्या सांघिक कोठ्यासाठी साध्य केली आणि त्यानंतर यष्टीरक्षण सुद्धा अतिशय लाजवाब पाहायला मिळतं. डॉट बॉलची समाप्ती 15 धावा धावपटलावरती. मोठा पल्ला अजूनपर्यंत तय करावा लागेल राधाकृष्ण 11 तोंडरे टीमला. गोलंदाज सज्ज होत असताना धीरेन 11 केवाले टीमचा खेळाडू गणेश पारवेवरती प्रहारबाजी पाहायला मिळते. लॉंग ऑनला चेंडू जाईल. फिल्डर आहेत सज्ज. आशिष चेंडूवरती झडप घालतो आणि तात्काळ या चेंडूगणिक धावा पाहायला मिळत आहे. 2 रन्स. 5 सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार हे महत्त्वाकांक्षी भूमिका बजावताना आपण अनेक वेळा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहिले. कारण सिंगलला प्राधान्य देणं, त्यानंतर डबलला प्राधान्य देणं, त्यानंतर स्ट्राईक रोटेट होणं ही खूप महत्त्वाची बाब असते. त्यानंतर नवीन खेळाडू येतो आणि चांगले फटके सुद्धा पाहतो. 30 फटकेबाजी इथे जारी करावी लागेल. डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाज गणेश पारवेचं वादल मैदानामध्ये थैमान घालताना पाहायला मिळतं. या ओव्हरमधील 5 चेंडू ज्यानं सफर केले आणि फक्त धावा खर्च केल्या गणेश पारवेनं 6 म्हणजे 75 तारांकित गोलंदाजी सिद्ध करताना हा खेळाडू केवाले टीमचा मित्र म्हणून कोहिनूर हिरा मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून सध्याच्या घडीला ज्याच्या नावावरती 4 मोटर बाईक आहे तो खेळाडू इथे आपली दमखम दाखवतोय. फील्डिंग डिपार्टमेंटचा शामी यांना पूर्णपणे चेंज केल्यानंतर हा चेंडू नाट्यमय पद्धतीनं घडलेल का हे पाहावं लागेल. ती घडामोड इथे सिद्ध करावी लागेल. गोलंदाज तयार. जोराची अपील केली जाते. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा कार्यकाल समाप्त आणि पहिल्या 2 ओव्हरच्या खेळीनंतर 2 गडी बाद राधेकृष्ण 11 तोंडे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वर. थँक्स. तर स्वर्गीय विष्णू शेट ठाकूर स्मृती चषकाचे दमदार आयोजक राजशेठ ठाकूर, सुप्रसिद्ध बिल्डर साहेब शिवशंभो, त्यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या. मंगेश प्रतिष्ठान क्रिकेट संघाच्या रोहित आपला निर्णय काय असणार आहे. खेळ स्टार्ट असणार खेळ बघा. रोशन यांच्याकडे बोलूया. थँक्यू सो मच. पहिल्या 2 ओव्हरमध्ये गुणतालिकेवरती धावा लागल्या. 2 गडी बाद 17 रन्स. समीकरण मोठ्या पद्धतीनं अजूनपर्यंत तय करावा लागेल. पहिल्या ओव्हर्समध्ये आपण 11 रन्स पाहिल्या मयूर गायकरच्या आणि त्यानंतर गणेश पारवेवरती इथे प्रहारबाजी दाखवणं गरजेचं असताना तिथे मात्र गणेश पारवेला यश मात्र प्राप्त झालं. आता समीकरण पाहायला मिळतं 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावसंख्येची मात्र आवश्यकता आहे. दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली आयोजित स्वर्गीय विष्णू शेट ठाकूर स्मृती चषक 2022 ही आपण दमदार स्पर्धा पाहता आणि या दमदार स्पर्धेमध्ये तितक्याच चांगल्या पद्धतीनं हेराकेरीनं इथे सहभाग पाहायला मिळतो सर्व संघनायकांचा. अनेक चांगली सहकार्याची भूमिका प्रत्येक संघनायकांकडून इथे पाहायला मिळतं. गोलंदाज उमेश माली ज्याची सध्याच्या घडीला चर्चा झाली तर पहिल्या इनिंग दरम्यान ज्यानं चांगला खेळ साकार केला होता. पहिलाच बॉल उमेश मालीचा. फलंदाजापासून दूरवरचा प्रवास पाहायला मिळतो आणि इथे जर पाहायचं झालं तर या चेंडूगणिक 22च्या थर्ड अंपायरसाठी इथं रेफर केले. गोलंदाजाने इथे मात्र रेफर केलंय. डिसिजन पेंडिंग आहे. खेळाडू इथे घडामोड काय घडली जाईल इथे पाहिलं जाईल. रनआउटसाठी हे पाहिलं जातं.
आणि त्यानंतर हा खेळाडू इन होतोय. नॉट आउटची घोषणा आणि त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज असताना हा खेळाडू 2 गडी बाद झालेत. पहिले 2 सलामीवीर खेळाडू बॅक टू द पवेलियन. पहिली जोडी मात्र तोडली. खेळाडू मयूर पाटील आणि आकाश पाटील हे खेळाडू बाद झाल्यानंतर आता रोशन आणि सूरज पाटील वरती दारोमदार. उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य इथे सिद्ध करावं लागेल. समोर बॅटिंग मार्ग सज्ज असताना खेळाडू रोशन पाटील रोशनाई प्रस्तावित करावी लागेल. ओहो, खोलवर टप्प्याचे चेंडू पाहायला मिळत आहेत. ब्लॉक हॉलचा मारा केला गेला आणि तात्काळ दुसरीचा प्रयत्न आहे. धोका धोका मोका आणि खेळाडूला मात्र माघारी जावं लागेल. एक पटरी पे 2 ट्रेन आणि त्यानंतर घर वापसी पाहायला मिळेल. खेळाडू रनआउट. इथे थोडासा रोशन पाटील मात्र नाराज पाहायला मिळतो. सल्ला मसलत झाले नाही, विचार मंथन झाले नाही आणि त्यानंतर आखोई आखो में इशारा करणं गरजेचं असताना तिथे पाहिली आपण तफावत आणि विकेटचं पतन. गडीगारच झाला तिसरा. 3 मोहरे बॅक टू द पवेलियन. या झटक्यातून सावरणं मात्र गरजेचं असताना बॅटिंग मार्कवर येतोय आदिनाथ पाटील. नॉन स्ट्राईक एनला पाहायला मिळतो. लेफ्ट मोर द विकेट चेंडू पाहायला मिळतो. तेज तर्रार रफ्तार रफ्तार आणि फक्त रफ्तार. तेज तर्रार चेंडू इथे सफर केले जात आहेत. बाईच्या स्वरूपानं ही रन्स मात्र कंप्लीट केली जाते. सांघिक कोट्यातील धावा मात्र वेगवान होताना पाहायला मिळत आहेत. संघ जाऊन पोहोचतोय 3 गडी बाद 20 रन्स गुणतालिकेवरती. आता 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावसंख्या अजूनपर्यंत बनवावी लागेल. 3 मोहरे गारज झाल्यानंतर दबाव तंत्रामध्ये न जाता दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देऊन इथे घोडदौड राखावी लागेल तोंडरे टीमला. ओहो, रिवर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार. चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाए. अशा या फटक्याचा इस्तेमाल वापर. चेंडू सीमा पार. 4 रन चौकार. वा क्या बात आहे. खऱ्या अर्थानं दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली यांच्या माध्यमातून हे आयोजन करते पाहायला मिळत आहेत. सन्माननीय श्री विजयशेठ ठाकूर आणि त्यानंतर राजशेठ ठाकूर यांच्या कार्यप्रणालीनं साकार होणारी ही भव्य दिव्य स्पर्धा गावदेवी मैदान वाकडी पनवेल रायगडाची भव्यता वाढवणारी ही आपण स्पर्धा पाहता. गोलंदाज उमेश माली पुन्हा एकदा तयार. लेफ्ट मोर द विकेटनं हा चेंडू सबर केला गेला आणि तिथे मात्र करण पालकर चेंडूला जज करतो. पुन्हा एकदा 1 रन्स कंप्लीट होतील बाईच्या स्वरूपानं. आता आक्रमक पद्धतीनं खेळ आखावा लागेल. खरं धावसंख्या तगड्या पद्धतीनं बनली गेली आणि इथे मात्र रांगडा खेळ साध्य करावा लागेल राधेकृष्ण 11 तोंडरे टीमला. कारण 3 गडी बाद झाल्यानंतर संघाला सावरण्याचा प्रयत्न करताना विश्वजीत पाटील यांचे सुपुत्र आदिनाथ पाटील तर एका बाजूला नॉन स्ट्राईक एनला आपण आदिला पाहतो. स्ट्राईकवरती सूरज पाटील उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य इथे साकार करावं लागेल. ओहो, चेंडू टाकल्यानंतर यो बघ असाही आवाज त्याचा पाहायला मिळतो. गोलंदाज सज्ज असताना उमेश माली म्हणजेच फलंदाजाच्या पायाचे वेध घेणारे चेंडू सफर करण्याचा हा प्रयत्न राहिलाय सातत्यानं उमेश मालीचा. आणि पहिल्या 3 ओव्हरच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळतात. टोटल 25 म्हणजेच येणारं समीकरण 18 चेंडू 46 धावसंख्येची आवश्यकता.
हॅलो 18 चेंडू आणि या विजयासाठी अद्याप 46 धावांच्या बघू शकता. रोशन पाटीलचा आवाज तुम्ही ऐकलात. खूप महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीमसाठी. एकूण धावसंख्या पटलावर धावा लागले गेले त्या 25 धावा पाहायला मिळत आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 18 आणि 18 बॉलमध्ये अद्याप आवश्यकता आहे 46 धावांची. गोलंदाजी मार्कवर प्रभाकर पालकर, मोस्ट एक्सपिरियन्स गोलंदाज. खरं तर खूप चांगली प्रभावशाली कामगिरी सातत्याने मागील काही टुर्नामेंटमध्ये राहिली आहे. फुलर लाईन वरील हा चेंडू फुल टॉस बॉल चकमा खाल्ला बॅट्समन, परंतु लेगस्टम्पच्या किन्सीचा अगदी क्लोज बॉल हवा तर निघून गेला. पंचांनी या बॉलला वाईट घोषित केलाय. ते मात्र एक्स्ट्रा रन मात्र या बॉलवर जोडली जाईल. धावसंख्या पटलावर धावा लागताना तुम्हाला पाहायला मिळते त्या सद्यस्थिती आणि 26 चांगली बॅटिंग करावी लागेल इथे, कारण ज्याप्रमाणे सुरुवात झाली सुरुवातीच्या सत्रामध्ये उमेश मालीनं मैदान अक्षरशः गाजवलं. जेव्हा रन बनत नव्हत्या, जेव्हा संकट आली होती, एका क्षणाला केवळ संघाचा पवेलियन आणि पूर्णतः प्रेक्षक वर्ग नाराज झाला होता, कारण रन बॅट्स म्हणून येत होत्या, बऱ्याचशा विकेट गेल्या होत्या आणि उमेशने केलेली सुंदर कामगिरी. तसं काही करावं लागेल आणि वारंवार शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होत आहे. दुसरा फुलटॉस बॉल तुम्ही पाहिला, परंतु या क्षणाला गै केली जाणार नाही. सीमारेषे पलीकडे षटकार. आदिनाथ पाटील बॅटिंग करतायत मैदानामध्ये. सन्माननीय विश्वाजी पाटील यांचे सुपुत्र काय प्रतिम दर्जाची गोलंदाजी केली. 2 स्पेल त्याने हाताळले आणि दमदार गोलंदाजी करत असताना त्या फलंदाजी देखील तेवढीच रुबाबदारपणे करत असताना संघाचा डाव सावरतायत. एक चौकार आणि षटकार अद्यापर्यंत त्याच्या बॅटमधून आले, त्यामुळे 3 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान तो करताना पाहायला मिळतोय आणि संघाचा डाव सावरायचा आहे. गरज आहे. उर्वरित 17 बॉलमध्ये अद्याप 39 धावांची षटकार आलाय. प्रभाकर पालकर यांच्यावर हल्ले बोल केले आहेत. आमचे सन्माननीय उपसरपंच आपण पाहू शकाल इथे कांचनजी पालकर यांचे बंधू प्रभाकर पालकर पुन्हा एकदा सज्ज झालेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. ही लाईन चांगली आहे असं सांगत असताना आपण पाहू शकाल इथे गणेश पारवे आणि थोडंसं फिल्डिंग डिपार्टमेंटला अगोदरच चेतावणी देत आहेत की तुम्हाला कशा रीतीने फिल्डिंग करायची आहे, कारण जर फिल्डिंग डिपार्टमेंटचा तुम्ही विचार केला ना तो फक्त इथे लेग आपण पाहू शकाल फर्स्ट स्लिप तैनात आहे, त्यामुळे कुठेतरी लेग स्लिपची कमतरता भासू शकते असे गणेश पारवे सांगतात. परंतु खूप चांगली कामगिरी सातत्यानं कीपर म्हणून त्यांनी केली आहे. गणेश पाहू शकाल इथे चेंडू हवेमध्ये झेल सुटलाय आणि ते जीवन नाम मिळेल बॅट्समनला. दुसरे धावेसाठी दोन्ही खेळाडू एकाच एंडला चेंडू शोधतायत सम्राट माली आणि जोपर्यंत बॉलला फील्ड करतील कंप्लीट केल्या जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन आणि 3 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळतात 35 धावा. एनर चेंडू शिल्लक राहिलेत आता मैदानामध्ये जवळपास 15 आणि विजयासाठी अद्याप गरज आहे 36 धावांची. 15 बॉल 36 सामना इतकाही दूर नाही आहे हे केवळ संघाला देखील माहिती आहे, परंतु ज्या प्रमाणात सध्या गती आहे धावांची ही गती देखील रोखणं तेवढंच महत्त्वाचं असेल, कारण चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. आदिनाथ पुनश्च एकदा आपण नॉनस्ट्राईक एंडवर पाहतोय, परंतु स्ट्रायकर एंड बॅट्समन फटका सजवला गेला सूरज पाटीलला. सम्राट माली ग्रेट फिल्डिंग. चेंडूवर धावून गेला असता तर तरी देखील तेवढी रिस्क असती आणि ते थ्रो देखील थोडासा चांगला होता, परंतु जो स्क्रीजचा जरा उंच भाग आहे त्यावर चेंडू स्पर्श करत असताना पुन्हा एकदा जोपर्यंत जाईल पुनश्च एकदा 3 रन कंप्लीट. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे दोन्ही खेळाडूमध्ये. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल ज्याप्रमाणे हा चेंडू रिलीज केला, गुडघ्याचा वापर करता असताना डीप लॉंग लेगमध्ये हा चेंडू निघून गेला. सम्राट मालीनं आपल्या उंचीचा फायदा होत असताना हे पहा काय चांगल्या रीतीने छलांग लगावली आणि चेंडू अडवला आणि ते रन मात्र नक्कीच 1 रन जरूर वाचवली गेली. प्रभाकर पालकर पुन्हा एकदा सज्ज झालेत. हा फटका अक्षरशः खोदून काढलाय. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न नसेल कारण आता थ्रो चांगला झालाय.
समाधानी व्हावं लागेल. थोडीशा चलबिचल आपण पाहू शकाल. मैदानामध्ये आता हळूहळू टेम्परेचर देखील वाढत चाललंय, त्यामुळं मॅच देखील तेवढीच हाय व्होल्टेज ड्रामा मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. 1 रन मागील बॉलवर आलाय. सांघिक धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचले. 13 बॉलमध्ये 32 धावांची अद्याप आवश्यकता. हा बॉल निर्णायक आहे दोन्ही टीमसाठी देखील खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. यावेळेस मात्र फिरून फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सम्राट माली तिथे स्वतःला सावरत असताना, कारण तो एरिया आहे ना तो खूप कठीण एरिया आहे, कारण तिथे आउटफील्ड इतकी तेज आहे. चेंडू पडल्यानंतर चेंडूची गती मी म्हणेन 1.5 गतीनं पुढे 2 गुणिले वाढते, त्यामुळं फिल्डिंग करणं त्या एरियामध्ये थोडं कठीण आहे. सम्राटनं बराचसा थोडासा वेग घेतला चेंडू रिलीज करण्यासाठी आणि तो त्वरित पूर्ण केले गेले 2 रन. अशा रीतीनं पहिले 4 षटकं संपतायत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 41 धावा, उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता अद्याप तोंडरे संघाला. सुंदर गीत तुम्ही ऐकलं. सन्माननीय लोकप्रिय गीतकार सन्माननीय एकनाथ माली यांच्या सुंदर आवाजामधील हे गीत सन्माननीय विजय ठाकूर यांची स्तुती करत असताना, आणि तेवढीच का नाही, संपूर्ण रायगड जिल्हा असो, ठाणे असो, टेनिस विश्वामध्ये या आदर्शानं नाव मात्र घेतलं जातं सन्माननीय विजय ठाकूर यांचा. 12 बॉलमध्ये करायचे 30 धावा. सामना थोडासा अवघड जरुरी आहे, परंतु अशक्य नाही. 15.00च्या सरासरीला रन करायचे आहेत. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी प्राचारण केले गेले. गोलंदाजी मार्गवर इथे आमंत्रित केले गेले उमेशला, कारण पहिला स्पेल उमेशचा खूप महत्त्वपूर्ण होता. त्या षटकामध्ये 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु गणेश पारवेने देखील तेवढी चांगली दमदार गोलंदाजी केली होती. परंतु कशा रीतीने कामगिरी राहील देखील आपण पाहूया. 5व्या षटकामध्ये टर्निंग पॉईंट षटक. 12 बॉल 30. पहिलाच बॉल लेग लान्स पद्धतीनं आपण पाहू शकाल. चेंडू खेळायचा होता स्क्वेअर लेग आणि फाईन लेगमध्ये, परंतु पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपाने रन मात्र सांघिक कोट्यामध्ये जोडली जाईल. अपील देखील तुम्हाला पाहायला मिळाले. मागील चेंडूवर 1 रन मिळेल या बॉलवर आणि 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या 42. उर्वरित 11 चेंडू आणि अद्याप 29 धावांची आवश्यकता. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. ज्याप्रमाणे सातत्यानं मी म्हणत असतो की या षटकामध्ये असं सांगणार नाही की कोण जिंकेल, परंतु या षटकामध्ये तुम्हाला एवढा तर्क जरूर तुम्ही लावू शकता की पारडं कोणाचं जड आहे हे जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चेंजेस. शॉर्ट एक्स्ट्रास कव्हरचा क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर पॉईंटला बोलवलं गेलं आणि एक्स्ट्रास कव्हरमध्ये सम्राट मालीला दाखल करण्यात आलं. हे फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. उमेश माली सज्ज झालाय. उलटाच बॉल होता, परंतु इथे आपण पाहू शकाल हिट विकेट फलंदाज बाद आणि इथे आणखीन एक मोठा हदरा इथे तोंडरे संघाला. काहीतरी वेगळा प्रयोग करायचा होता बॅट्समनला. फुलटॉस बॉल होता, हिट विकेट बाद झाले. बेल्स तुटली आहे.
हिट विकेट बाद झाले बॅट्समन आणि ज्याप्रमाणे बॅकफुटला जाऊन पंच करत होता बॉलला बॉल रिस्टर बॅटवर न आल्यामुळे बॉडी बॅलन्स बिघडला. कारण संदेश शेळके जिथे एक्स्ट्रा हिटिंग पॉवर लागवण्याचा प्रयत्न सातत्यानं होतो तेव्हा जर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही तर बॉडी बॅलन्स जाण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्यामुळे बॉडीला बॅलन्स करता नाही बॅट्समनला. आणि स्पेशली फुलटॉस बॉल होता, रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल. अगदी बेल्सवरच बॅट त्याची अदलल्यानंतर बेल्स तुटले आणि नवीन बेल्स लगेच मैदानामध्ये वर पाहू शकाल अवेलेबल झाले. येणार चेंडू 10 आणि विजयासाठी अद्याप आवश्यकता आहे ती जवळपास 29 धावांची, त्यामुळे लक्ष थोडं दूर चाललं आहे. एक डॉट बॉल केवली संघाला नवसंजीवनी देते, परंतु तोच एक डॉट बॉल तोंडरे संघाच्या प्रेक्षक वर्गांच्या काळजावर वार करतोय. त्यामुळे इथून येणाऱ्या पुढील 4 चेंडूमध्ये चांगली कामगिरी जर तुम्ही केली तर पारडं थोडंसं जड होऊ शकतो. सध्या गोलंदाज उमेश मालीची दहशत पाहायला मिळते. इथे मात्र जमिनीलगतचा फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उदय पालकर बॉलला उचलते फेकते, रिस्की रन होती, परंतु उदयचा थ्रो थोडासा चिंतेचा असतो सातत्यानं. परंतु इथे आपण पाहू शकाल रन मिळते या बॉलवर 2. प्रत्येक बॉलवर रन येणं गरजेचं आहे. धावा कशा येऊ द्या, धावा करणं गरजेचं आहे. आता सावकार षटकारांची मदत देखील तुम्हाला घ्यावी लागेल. टोटल उर्वरित चेंडू शिल्लक आहे 9 आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 27 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकामध्ये उमेश मालीनं ठोकलेल्या 26 धावा त्याच आता मी म्हणेन या मॅचमध्ये आता राहिली आहेत, कारण 9 बॉलमध्ये करायचे 27. फटका अक्षरशः खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. गुड फिल्डिंग देअर. दुसरीचा प्रयत्न होतोय, थ्रो चांगला, परंतु उमेश मालीला जी विकेट हवी होती ती विकेट त्याला मिळवण्यामध्ये इथे यश मिळतंय. आणखीन एक फलंदाज धाव बाद. एकच आंतरराष्ट्रीय विमानतळाला एकच नाव, स्वर्गीय दिवा पाटील साहेब. आणि हा संघर्ष तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत हे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागणार नाही. याचा संपूर्ण निर्धार सर्व प्रकल्पग्रस्तांनीच घेतलाय. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. उमेश मालीची चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे आणि ते पूर्णतः रोखून धरलाय. येणारे 8 बॉलमध्ये करायचे आहेत 26 धावा. 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. उमेश सज्ज झालेत. नेक्स्ट बॉल. आज चेंडू देखील तेवढाच कोलर पद्धतीचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेग घेतला, परंतु रन कंप्लीट केली जाईल. या बॉलवर एक्झॅक्टली 1 रन. तर थोडीशी खुश आहेत केवाळे संघाच्या पबिलेमध्ये, परंतु तेवढंच चिंतेचं वातावरण बनलंय सद्यस्थितीमध्ये. आपण पाहू शकाल तोंडरे संघाच्या, कारण विचार करण्याची वेळ आली आहे. येणारे 7 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. मागील षटकामध्ये आपण पाहू शकाल उमेशनं ठोकलेल्या त्या 26 धावा खूप निर्णायक ठरलेत. सन्माननीय मोहन माली हे देखील सपोर्ट करण्यासाठी आलेत आणि आमच्या कॉम बॉक्समध्ये जोडले गेलेत. त्यांचं देखील स्वागत करूया आपण. आणखी एक चांगला वॉटर बॉल, सुपर यॉर्कर, परफेक्ट टायमिंगवर परफेक्ट चेंडू. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनसाठी सम्राट माली, परंतु गणेश मारेनं काय इथे कामगिरी केली. कलेक्शन जर हे झालं अप्रतिम दर्जाचं मी म्हणेन, तर या स्पर्धेमध्ये असं कधी कलेक्शन आम्ही पाहिलं नाही. टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये हा निर्णय जाईल. तर फलंदाज सुरक्षित असेल, कारण जेव्हा हवेमध्ये छलांग लगावली गणेश पारवेनं तेव्हा त्याचा अगोदर पाय स्टंपला स्पर्श झाला आणि बेल्स अगोदर खाली पडल्या होत्या. त्यामुळं खेळाडू सुरक्षित असेल आपल्या स्क्रीचमध्ये. चला आता आपण पुढे जाऊया. येणारी या बॉलवर आले 2 रन. त्यामुळे अंतिम षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल चेंडू शिल्लक असतील 6 आणि विजयासाठी आवश्यकता 23 धावा. जरी केवाली संघाने 26 धावा शेवटच्या षटकामध्ये कुठल्या आहेत, तर या शेवटच्या षटकामध्ये 23 धावा का महागड आहेत का असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला असेल.
शेवटचं षटक कोण फेकणार हे देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे जरा आपण टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये ना ते पाहायचं आहे की आता दोन्ही बेल्स पडलेत का, कारण चेक केलं होतं व्यवस्थित. पुनश्च एकदा आपण चेक करूया, कारण ओके दोन्ही बेल्स पडले होत्या. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल भूषण गायकर. संधी मिळाली आहे, कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा गोलंदाज वापरावा लागतो. 6 षटकांची मॅच आहे, परंतु 5 गोलंदाज वापरले जात आहेत. भूषण गायकर शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये करायचे 23 धावा. स्ट्रायकर इनकडे बॅट्समन देखील खेळण्यासाठी सज्ज असतील. सद्यस्थितीमध्ये अजय काय कामगिरी राहील पाहूया. तोंडरे संघ का या आलेला आव्हान स्वीकारून या रन चेस करतील की भूषणवर दिलेली जबाबदारी भूषण गायकर या मैदानामध्ये सुखरूपरित्या पार पाडतील, यांची उत्तर तुम्हाला मिळणार आहे. 6 चेंडू विजयासाठी आवश्यकता आहे 23 धावांची. स्कोर लेवल झाला तर सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवला जाईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे या रन तुम्हाला चेस कराव्या लागतील जर जिंकायचं असेल तर. परंतु सध्या सिच्युएशन आणि मैदानामध्ये असलेली कामगिरी जे सांगताना विकेट पाहता क्षणी सध्या थोडं केव्हा संघाचं पारडं जड दिसतंय, कारण एकूण 5 महत्त्वपूर्ण सध्या फलंदाज गमावलेत. त्यामुळं धावा यापुढे येतील या उद्देशानं या फलंदाजांकडे पाहिलं जात आहे. अजय पाटील आणि आदिनाथ पाटील. आदिनाथना जास्त स्ट्राईक मिळाले नाही. आदिनाथनं जवळपास फक्त 8 चेंडूचा सामना केलाय, 16 धावांचं योगदान दिलंय. हा फटका बॅटच्या मधोमध आला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अजित पालकर सेफ हँड या संघातील, आणि स्पेशली या खेळाडूची वर्णी या टीम मध्ये यासाठी लागली जाते. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याची ओळख आणि फलंदाज झेलवाद. अजित पालकरच्या अशा विविध झेल आम्हाला आठवतात जिथे अनेकशा हरलेले मॅचेस अजित पालकरनं जिंकून दिलेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही याच मैदानावरील नाईट स्पर्धा आठवा. आपण गावदेवी या वाकडी संघाची नाईट स्पर्धा होती आणि तेव्हाच तो सीमारेषा लगत अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर टिपलेला तो झेल अद्यापही आमच्या नजरेसमोर आहे. आणि म्हणून तर आज तुम्ही सर रवींद्र जडेजाची नाव आदराने घेता. त्यांचं नाव आपलं संपूर्ण इंडियन आपण नक्कीच आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटमध्ये का घेतो. त्यांची फिल्डिंग ही ताकद आहे, कारण ज्याप्रमाणे अजितमध्ये देखील तशीच कामगिरी झलकते. ही ताकद आणि फिल्डिंगसाठीच त्याला या प्लेइंग 11मध्ये जागा आहे आणि ते काम त्याने मात्र इथे पूर्ण केलं. इथे विकेट मिळाली आहे. एकूण रन करायचे तर उर्वरित 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर इनकडे आदिनाथ आले, ज्या आदिनाथनं विजयाच्या आशा दाखवल्या होत्या टीमला, परंतु जास्त स्ट्राईक या खेळाडूला मिळाली नाही. त्यामुळे आता पुनश्च एकदा जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करत असताना का रन चेस केले जातील का. उंच कोराचा खेळाडू, जवळपास 6 फूट 4 ते 5 इंच या खेळाडूची हाईट आहे. त्यामुळे कशा रीतीने फायदा उचलेल. आणि आदिनाथ तुम्ही पाहू शकाल काय सरप्राईज डिलिव्हरी होती. आणि जेव्हा संजय माले मैदानामध्ये स्ट्रायकर इनकडे होते आणि आदिनाथ गोलंदाजी करत होते तेव्हा याच चेंडूनी त्यांना सरप्राईज केलं होतं, अडचणीमध्ये आणलं होतं. आणि कधी कधी स्वतःची ताकद ही स्वतःची कमजोरी बनू शकते, हे मागील बॉलवर तुम्हाला पाहायला मिळालं. गोलंदाजी तुम्हाला पाहू शकाल भूषण गायकर सज्ज झालाय. निकनेम अशोक डिंडा. क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु उंचीचा फायदा आता मिळणार नाही. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे, हा संघर्षाचा चौकार. तीन चेंडू आणि 19 धावांची गरज. आता थोडेसे खेळाडू एकत्र आले, कांचन एकच मनमंत्र दिले असेल की बाबा 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले तरी मॅचला जिंकणं अवघड आहे जर गोलंदाजाने एक्स्ट्रा चेंडू फेकला नाही तर. कारण 3 बॉलमध्ये करायचे 19, परंतु त्यामुळे एकाच चुकीची प्रतीक्षा करत असेल आणि त्यासोबत मोठ्या फटक्यांची देखील. कारण आयुष्यामध्ये सातत्यानं आपण बऱ्याचशा गोष्टींची प्रतीक्षा ही करतच असतो. त्यामुळे कशा रीतीने कामगिरी होईल. शेवटच्या षटकामध्ये उमेश मालेने रोखलेले 26 धावा.
हा फटका बॅटच्या मध्ये जरूर आला, परंतु गॅप शॉट सिलेक्शन, वन बाउन्स चेंडू ओव्हर द लाईन, सीमारेषे पलीकडे बॅक टू बॅक चौकार. थँक्यू. हा चौकार फक्त एंटरटेनमेंट ठरेल या क्षणाला. असं म्हणतात की वेल निघून गेलेलं शहाणपण हे कामाचं नसतं, तसं क्रिकेटमध्ये वेल निघून गेलेले वेल गेल्यानंतर आलेले षटकार चौकार हे फक्त एंटरटेनमेंट ठरत असतात आणि आता तेच तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचसाठी टॉस कोणी जिंकलाय, डिसिजन घ्या आणि लगेच मैदानामध्ये उतरा. कोपरोली संघानं आय थिंक टॉस जिंकलाय, तर मी विनंती करेन कोपरोली टीमला आपला डिसिजन घ्या आणि लगेच मैदानामध्ये उतरा, स्पीडअप करा. आधी संघ देखील आपण पाहू शकाल रेडी आहे. बॉल फर्स्ट, प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल कोपरोली टीम. नितीन पाटील यांचा इशारा आलाय. आता काही फॉर्मॅलिटीज राहिल्या ते कंप्लीट केल्या जातील या मॅचमधील. सज्ज आलीत गोलंदाज भूषण, तुम्ही पाहू शकाल LBW भूषण, अर्थातच निक नेम अशोक डिंडा, ज्यांना खूप चांगली गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. आणि आपण पाहू शकाल इथे ही मॅच जिंकली आहे धीरेन 11 जॉन मान मोरिया 11